नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आज रोजी शॉर्ट व्हिडिओमध्ये पण खूप मोठा औषध तुम्हाला सांगणार आहे. आयुष्यभर तुमच्या लक्षात राहील. या औषधाची फीस तुम्हाला एकच मागतोय की हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि हा प्रयोग करा आणि केल्यानंतर जर रिझल्ट आला तर पुन्हा येऊन या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगा की हे जे औषध आहे हे मला गुण आलेला आहे याच्यामुळे. तर बंधू आणि भगिनींनो, ज्या लोकांना संडास कडक येते म्हणजे संडाससाठी कुथावं लागते, व्यवस्थित त्यांना संडास पोट साफ होत नाही किंवा 2-2 दिवसातून एकदाच संडास होते आणि काही जरी खाल्लं तरी सुद्धा ते पोटाच्या बाहेर पडत नाही, पोटामध्ये अन्न सडते किंवा मूळव्याधीमध्ये मूळव्याधीचं रक्त येते, अशा तुम्हाला मूळव्याधीच्या पोटाच्या कोणत्याही जरी समस्या असतील तर माझा पूर्ण मागील 7 वर्षाची प्रॅक्टिस आणि त्याच्या पाठीमागं 4 वर्षाचा अभ्यास याचं तुम्हाला फळ एका या शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगत आहे. तुम्हाला हे ज्ञान कुठेही भेटलं नसेल तर त्याची फी जर द्यायची असेल तर फक्त या चॅनलला सबस्क्राईब करा. तर बंधू आणि भगिनींनो, औषध सोपं आहे. तुम्हाला तसं इतकं सांगितलं, खूप मोठं भारी अवघड औषध सांगायला माहित नसलेलं परंतु सर्वांना माहीत असलेलं असं औषध आहे. त्या औषधाला म्हणतात बीट. जे आपल्याला काय करा, तुम्ही त्या बीटाचा उपयोग कसा, सकाळी जेवणाच्या अगोदर नाश्त्याच्या अगोदर तुम्ही जेही काही पहिलं खाल तर ते म्हणजे बीटच खा. अर्ध किंवा 1 बीट तुम्ही सकाळच्या जेवणामध्ये खा. तसा बीटाचा उपयोग तुम्ही ज्यूस मधून सुद्धा घेऊ शकता, परंतु ज्यूस इतकं काही मला उपयोगी वाटलं नाही. मी हे जे संपूर्ण जे प्रयोग आहेत ते स्वतःवरती केलेले आहेत. ते बीट चावून चावून खा. त्यामध्ये सर्वात जास्त हाय फायबर असते, अँटीऑक्सिडंट असतात, नायट्रेट्स असतात, असे काही घटक आहेत जे तुम्हाला ॲलोपॅथी सारख्या औषधासारखा फास्ट रिझल्ट देतील बीटमधून, जेणेकरून तुमच्या जे गुदद्वारावरती जो दबाव आलेला आहे त्यामुळे रक्त पडत आहे, ज्यामुळे तुम्हाला कुथावं लागत आहे, ज्या तुमच्या रक्तवाहिन्या फाटलेल्या आहेत त्या सर्व रक्तवाहिन्यावरचा दबाव निघून जाईल. फाटलेले जे रक्त जे तुमचं वारंवार वाहत आहे ते रक्त बंद होईल. तर याचा जो रिझल्ट आहे कडक संडासीवरचा संडास होत नसलेला तर तो पहिल्या दिवसामध्ये रिझल्ट येतो. कसल्याही प्रकारचे चूर्ण घेण्याची गरज नाही. आता जर इतकं जर ऐकलं असेल तर मी तुमचा मनापासून खूप खूप आभारी आहे. फक्त कमेंट करण्या अगोदर तुम्ही प्रयोग करा आणि जर तुम्हाला याचा जर रिझल्ट जर आलेला असेल या अगोदर तर कमेंटमध्ये तुमचा अनुभव पूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांना समजू द्या, म्हणजे त्यांना सुद्धा फायदा होईल. आणि बंधू आणि भगिनींनो, हे काही विशिष्ट म्हणजे आजाराच्या सुरुवातीला हे काम करतं, परंतु जर तुमचा आजार खूप वाढलेला असेल आणि जर तुम्ही कंटाळून इंजेक्शन, ऑपरेशन किंवा अन्य प्रकारच्या महागड्या थेरपीज करण्यासाठी जर जात असाल तर एक वेळ दिलेल्या या नंबरवरती तुमची समस्या सांगा. आयुर्वेदिक औषधी तुमच्या घरपोच पाठविली जाईल अत्यंत कमीत कमी खर्चामध्ये.